नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आपली कामगार भरती जी आहे तर याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि अचानक भयानक पद्धतीने धप्पा लागलेला आपल्याला. वेळ कमी आहे, वेळ वाचवायचा याच्यासाठी मी फक्त 2च मिनिटाचा व्हिडिओ घेणार आहे. पहा आपली टेस्ट सिरीज आहे. इथून पुढं कामगार कायदे आपले जे झालेले आहेत ना सगळेच्या सगळे टेस्ट सिरीजमध्ये करायचे. ऑलरेडी ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या त्या आणि आता मिक्स स्वरूपाच्या डिफिकल्टी लेवल हाय जे पंजाब असेल, हरियाणा असेल आणि अंदमान निकोबारला ज्या परीक्षा झालेल्या आहेत एक्झॅक्टली त्याच पॅटर्ननुसार अपडेटेड जे संहिता आहेत त्याच्यानुसार आपले पेपर होणार आहेत. आणि सगळ्या टेस्ट सिरीज आणि दररोज इथून पुढे आपण आता 20 प्रश्न घेतोय तर 20च्या ऐवजी 30-40 प्रश्न आपण नक्की घेणार आहोत. वेळ वाढवणार आहोत कारण की अंदाजे आपलं कमीत कमी 8 ते 10 दिवस परीक्षा जी आहे तर ती ऑलरेडी लवकर झालेली आहे मला असा अंदाज वाटतो. म्हणजे आपले 50 ते 60 तास जे आहे म्हणजे दिवसाचा 1 तास जरी म्हणजे दिवसाचे 5 तास जरी पकडले तर 10 दिवसाचे 50 तास आपले आरामशीर अभ्यासाचे प्युअर अभ्यासाचे ज्याने आपण चांगले मार्क्स ओढू शकलो असतो तर ते सध्या नाही आहे. ठीक आहे. आता हे पहा हा आजचा हा एक पत्रक आहे. ठीक आहे. सरळ सेवा गट क 2026ची यामध्ये काय सांगितलेलं आहे आता की शिफ्ट 1 मध्ये लेखापाल होणार सकाळी 9 ते 11 कधी 29 तारखेला या महिन्याच्या 29 तारखेला. आजची 8 तारीख आहे. 8 आहे का 9 आहे. ठीक आहे. म्हणजे आणखी 20 दिवस आपल्याकडे बाकी आहे. 20 गुणिले 6 20 × 20 असे 120 तास किंवा 150 तासापर्यंत तुम्ही तुमचा अभ्यासक्रम घ्या. तुमचा जर तुम्ही नोकरी वगैरे करत असाल तर काही दिवस 2 4 5 6 दिवस जे आहे तर ते शेवटचे हे घ्या. फोकसने अभ्यास करा. उगाच हे करायचं नाही. ठीक आहे. ठीक आहे. 29 तारखेची शिफ्ट आहे. लेखापाल निरीक्षक लघुटंक लेखक आणि लेखापाल यांची एकाच शिफ्टमध्ये सगळ्यांचे पेपर होणार आहेत. तर त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल. हां पण आपली जी बाकीची जी निरीक्षक पदं आहेत तर निरीक्षक पदासाठी 29ला 3 शिफ्टमध्ये आहे आणि 30ला देखील 1 2 3 शिफ्टमध्ये आहे याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणखी तुमचे हॉल तिकीट आलेले नाही आहेत. ठीक आहे. 29 तारखेला म्हणजे 21-22 तारखेच्या आसपास तुमचे हॉल तिकीट आलेले असणार आहे. आतापासून अभ्यासाचं नियोजन वगैरे व्यवस्थित करून घ्या. जो आपला विषय कमजोर आहे ज्या विषयाकडे पाहिल्यावर झोप येते समजून घ्यायचा आपला तोच विषय आपला दगा देणार आहे. ज्या दिशेनं आपल्याला भीती वाटते त्याच दिशेनं आता इथून पुढे प्रवास करायचा आहे. ठीक आहे. चला थांबतो मी. संध्याकाळी भेटूया. राम राम.